पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात। ज्येष्ठ पत्रकार सर्जेराव नावले यांची विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश असलेली बालिंग्याचं काळं ही कथा, अभिवाचन श्री दशरथ पाटील। पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात। नमस्कार। बोलकी पुस्तके या आपल्या आर चॅनलवरील कथा अभिवाचन उपक्रमात आज आपण अभिवाचनासाठी निवडली आहे लेखक सर्जेराव नावले यांची बालिंग्याचं काळं ही कथा। सर्जेराव बळीराम नावले तथा सबना मास्तर हे पत्रकार असून दैनिक सकाळ कोल्हापूर येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत। MA, MPhil, BEd या शैक्षणिक पदव्या त्यांनी संपादन केल्या असून पत्रकारितेत त्यांचा तब्बल 26 वर्षांचा अनुभव आहे। पत्रकारितेबरोबरच त्यांनी 6 वर्षे वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे। कवी सबना या नावाने ते काव्यलेखन करतात। त्यांच्याकडून 11 ग्रामीण कथा तसेच 3 एकांकिकांचे लेखन झाले आहे। त्यांच्या आम्ही निमित्त मात्र आणि नकुशा या 2 एकांकिकांना उत्कृष्ट संहिता पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांच्या 2 कथांनाही राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आज अभिवाचनासाठी निवडलेल्या बालिंग्याचं काळं या कथेचा समावेश मुंबईतील प्रतिष्ठित SNDT विद्यापीठाच्या BA भाग 1च्या अभ्यासक्रमात नुकताच करण्यात आला आहे। या कथेला आपल्या प्रभावी आवाजाने अधिक जिवंत करणारे अभिवाचक आहेत दशरथ पाटील। बोलती पुस्तके, साहित्यरत्न, कथारस आणि भयकंप या लोकप्रिय ऑडिओ बुक चॅनल्सच्या माध्यमातून ते रसिकांच्या परिचयाचे आहेत। साहित्य संवेदना फाउंडेशनच्या साहित्य संवेदना या उपक्रमाला त्याने आपल्या प्रेरणादायी नेतृत्वाने वेगळी उंची प्राप्त करून दिली आहे। तर मग आता पाहूयात दशरथ पाटील यांनी अभिवाचन केलेली आणि सर्जेराव नावले यांची बालिंग्याचं काळं ही कथा। नमस्कार श्रोते मित्र हो, सादर करत आहे लेखक प्राध्यापक सर्जेराव नावले लिखित एक कथा, बालिंग्याचं काळं। एप्रिल अखेरचे दिवस होते। वैशाखातलं ऊन अंगाला भाजून काढत होतं। सूर्य डोक्यावर आला होता। भर दुपारी वारा अजिबातच थांबला होता। शिवारात चीट पाखरूही नव्हतं। माणसं दुपारचं जेवण आवरून झाडाखाली आसऱ्याला गेली होती। भर दुपारीचा आंब्याच्या झाडावर भोरड्यांचा एकसारखा कालवा सुरू होता। भोरड्यांच्या वरडण्यानं शिवारातली सगळी शांतता चिरत गेली होती। त्याच आंब्यांच्या झाडाच्या मुळीला काळं बांधलं होतं। त्याच्याही अंगाची लाही लाही झाली होती। काळं सारखं पायाच्या कोणानं पाठात उकरत होता। त्याच्या उकरण्यानं पाठाचं पाणी गढूळ झालं। लांब पर्यंत गढूळ पाणी वेणी घातल्यागत नुसतं पळत होतं। मधी मधी काळं मोठ्यानं हुंबरायला लागलं। त्याच्या हुंबरण्यानं झाडावरच्या फोड्या एकाएकी शांत झाल्या। पुन्हा शिवारात शांतता पसरली। काळ्याला त्याला उकाडा सहन होत नव्हता। दुपारचं भाकर तुकडा खाऊन तुकादा एका झाडाच्या मुळीवर डोसकं ठेवून जरा लवाडला होता। काळं एकसारखं हुंबारतंय म्हटल्यावर तुकादा डोळं चुळीत उठला। अरे ये माझ्या सोनिया, अरे ये माझ्या काळ्या, का कायली करून खेळा माझ्या वागा, चल चल, तुला काय झालंय ते मला कळलंय माझ्या राजा, असं म्हणत भर दुपारीच काळ्याला तुकादानं सोडलं आणि भोगावती नदीच्या पात्रीत पवनी पाडण्यासाठी घेऊन गेला। मुळीच कासरा सोडताच काळ्याच्या ते ध्यानात आलं। तसं काळं वाऱ्याच्या वेगानं शेपूट वर करत भिंगरी सारखं नदीकडे पळालं। तुकादानंही मग काळ्याचं कासरं सोडलं। तसं काळ्यानं भोगावतीच्या पात्रात उडी मारली। काळ्याला काय आनंद झाला कुणास ठाऊक, नदीत झेपा टाकतच ते पोहू लागलं। बघता बघता नदीच्या मधोमध गेलं। मग तुकादानं कापड काढून पोहत काळ्याला गाठलं।
कासरा पकडून चांगलं तास दीड तास भोगावतीनं उलट सुलट पवनी पाडलं. बाहेर येताच काळं नाकानं नुसतं फुरफुरत होत. बाहेर येताना नदीच्या दरडीवर काळ्यानं लाल मातीत शिगानं उकिरं काढायला सुरुवात केली. तुकादा अजून नदी पात्रातच होता. तुकादा दरडीपर्यंत जाईपर्यंत काळ्यानं शिंगानं चांगला हातभर डबरा काढला होता. टोकिरी शिंगाला लाल माती मुटके करून बसल्यावानी बसली होती. काळ्याच्या नागपुडीपासनं डोक्यापर्यंत लाल भडक चिखलानं राळ झालं होतं. तुकादा पळतच त्याच्या जवळ गेला. अरे अरे काळ्या का जमितोस रे असं म्हणत परत कासरा ओढत त्याला पुन्हा नदी पात्रात नेलं. पुन्हा धुवून वर आणलं. काळं नुसतं तोंडानं फासफूस करीत होत. भर दुपारच्या उन्हात काळ्या अंगावर चांदी चमकावी तशी काळ्याची कांती चमकत होती. तुकादानं त्याला झाडाखाली बांधलं आणि मक्याचे धाट टाकून तुकादा शेतीच्या कामाला निघून गेला. बालिंग्याचं काळ. बालिंग्याचं काळ म्हणजेच बालिंग्याच्या तुकाराम माळ्यानं आपल्या गोट्यात पोचलेलं हे अस्सल खिल्लार खोंड निव्वळ शर्यतीच्या राऊंडला काळ्याला तयार केलं होतं. या काळ्याची चित्र कहाणी काही आवरच होती. वांजगाईच्या पोटी लई वर्षानं जन्मलं काळ काही आवरच. कळंब्याच्या एका शेतकऱ्यानं काळ्याच्या आईला गाबत जाईना कसाबाला दिलं होतं. त्या शेतकऱ्याचं आणि बालिंग्याच्या तुकादाचं शेत कात्याने डोंगरातला बांधाला बांध. गाईला कसाबाला दिल्याचं समजल्यावर दुसऱ्या दिवशी तुकादानं त्या शेतकऱ्याचं घर घातलं. कसाबाचा पत्ता हुडकून काढला. कसाबानं पत्र्याच्या शेडात चांगलं 4 दिवस पाय बांधून गाईला उलट टांगलं होतं. तुकादा थेट तिथं गेला आणि कसाबाला विनत्या करून गाईला सोडून आणलं. त्याला तिथनं तिला थेट बालिंग्यात गोट्यात आणलं. तुकादाचं नशीब म्हणा वा काय म्हणा 2-3 महिन्यात गाय माझाला झाली. तुकादाकडे पूर्वीपासून एक काळं ठिक्का डांबरा घेत काळं बैल अनेक वर्षांपासून गोट्यात होत. माझाला आलेल्या वांज गाईला त्या काळ्या बैलाकडे नेलं आणि धावलं आणि महिन्याभरातच गाय गाव गेली. मग मात्र तुकादा हरकून गेला. वांज गाय गाव गेली म्हटल्यावर गायीची पुटूशी बाईगत काळजी घ्यायला लागला तो. 11 महिन्यानंतर गाय एका मध्यरात्रीच केव्हा तरी आली. पहाटे तुकादा शेणगाण काढायला म्हणून गेल्यावर बघतो तर जन्मलेलं पाड सगळ्या गोट्यात तुरु पळत होत. जरा उजाडल्यावर बघतो तर काळं मिट्ट चांगलं डांबरासारखं तकतकीत पाड जन्मल्या गायीची कास पिऊन टम्म झालं होतं. तुकादा त्याला लिहायला गेल्यावर ते पाड तुकादाचं धोतरच चोखायला लागलं. तुकादा नुसता हळकून गेला. वांज गाईला पाड झाल्यावर तुकादाच्या घरात आनंदी आनंद झाला. 12व्या दिवशी त्याच्या जन्माचा कौतुक सोहळा सुरू झाला. तुकादाच्या घरातल्याने काळ्याचं बारसं घातलं. त्याचं नाव ठेवलं सोन्या. पण पाड एवढं काळं मिट्ट होतं की तिला सोन्या कोण म्हणतच नव्हतं. सगळी काळच म्हणू लागली. ही काळ्याची अशी ही जन्मकथा. तुकादाच्या गोट्यात हे काळं वाढू लागलं. गाय पहिला रोग आलेली. तिला दूधच तसं कमी. काळ्याची भूक व्याचाट. डेअरीतनं विकतच दूध पाजणं त्याला सुरू होतं. काळ्याची भूकच भागत नव्हती तर सकाळी 2 लिटर आणि सांजचं 2 लिटर दूध संपवायचं. हळूहळू काळं वाढू लागलं. लहानपणापासूनच ते आरबाट होत. एकदा काळं एकदा ते असताना तुकादानं त्याला एक्क्याला झुकलं. नुसता चाबूक आपटला. वाऱ्यासारखं पळ सुटलं. एका चरीत जाऊन एकाच उलटा केला तिनं आणि सापटी सोडून पळालं. कवळं पाड सापटी सोडून पळाल्याचं सर्वांना चाट वाटलं. पाड्याला एवढी ताकद कुठली? तेव्हाच तुकादानं ठरवलं या काळ्याला शर्यतीच्या राऊंडासाठी तयार करायचं आणि तशी काळ्याची वाटचाल सुरूही झाली. एकदा गावच्या जत्रेत काळ्याला गावगणना एका गाडी शर्यतीत एक्क्याला झुकलं. शर्यतीत असं काय वाऱ्यासारखं पळालं. काळ्यानं पहिलाच नंबर घेतला. सगळ्या गावात काळ्याचं नाव झालं. काळ्याला वाजत गाजत घर आणि गोट्यापर्यंत नेलं. इथंच काळ्याला निव्वळ शर्यतीसाठीच पळवायचं हे तुकादानं ठरवलं आणि तेव्हापासून काळ्याला फक्त शर्यतीसाठीच तयार करायचं यावर शिक्कामोर्तब झाला. मग काय, मग काळ्याची मिजाज सुरू झाली.
त्याला चंदी आणि खुराक सुरू झाला. मळीचं शेलक गवत त्याच्यासाठी. रोज 8 अंडी, 6 लिटर दूध, मकर आणि भरडलेला झुंजळ असा खुराक त्याला सुरू होता. दररोज न चुकता तासभर नदीत त्याला पवनी पाडणं सुरू झालं आणि दुपार टळून गेली की रोज त्याला राऊंडावर पळवणं सुरू झालं. रोज 8-10 किलोमीटर त्याला राऊंडासाठी पळवलं जाऊ लागलं. हळूहळू दिवस जात होते. काळ गावगावच्या जत्र यात्रेत शर्यतीत पळू लागलं. सोबतीला गावातलंच एकाचं बैल त्याच्या जोडीला पळत होतं. शर्यतीच्या राऊंडावर पांढऱ्या बैलाबरोबर काळ एकटंच दिसायचं. राऊंडाच्या ठिकाणी माणसांच्या गर्दीत काळ समुद्रात काळा मासा चमकावा ना तसं चमकायचं. उन्हात तर काळ्याची कांती अशी काय तकतकीत व्हायची की काळ्या पाषाणावर चांदी पसरणारी अशी तशी त्याची कांती दिसायची. शर्यतीच्या राऊंडावर गाड्या सुटल्या की काळ फुरफुरायचं आणि उडत्या चालीनं पळायचं. बरोबरच्या पांढऱ्या बैलांना काळ साळ साळ करीत मागं टाकायचं. पळताना झेप तर अशी घ्यायचं की रबर ताणावा तसं त्याचं अंग ताणायचं आणि मागं पुढं व्हायचं. सुरुवातीला काळ पहिल्या 3 नंबरात असायचं. दिवस जात राहिलं तसं काळ पंचक्रोशीत अफाट प्रसिद्धीच्या झोतात आला. भागात शर्यतीच्या राऊंडला काळ नाही असं कधी झालंच नाही. पंचक्रोशी बरोबरच काळ जिल्ह्यात नाव करीत होतं. कोल्हापूर, सांगली, निपाणी, चिकोडी, बेळगाव अशा अनेक ठिकाणी काळ अनेकदा पहिला नंबर घेऊन गेलं. अनेक ठिकाणी शर्यतीला बालिग्याचं काळ हाय वय मग पहिल्या नंबरात येणारच ते असा शौकीनांच्या तोडून शब्द बाहेर पडायचा. काळ वयात आलं होतं. कधी कधी माझाला यायचं आणि असं काय उधळायचं की दावं तोडणं सुसाट पडायचं. माझाच्या काळात ते कुणाला आवरायचं नाही. कुणाची गंजी, कुणाचा शेणीचा हुडवा हुत्याचा नव्हता करायचं. असं कवा कवा करायचं म्हणून तुकादानं त्याला 2 दातावर आल्यावर जनावराच्या दवाखान्यात नेऊन चिमटून आणलं. चिमटल्यावर पहिले काही दिवस काळ झुरायला लागला. चंदी शिलकी वैरण खाऊन बी त्याच्या अंगालाच लागलं नाही. सारखं झुरत राहायचं. वैरण पुढे टाकली की मान फिरवायचं. तुकादा तासन तास त्याच्या समोर बसून राहायचा. तुकादा त्याच्याशी संवाद साधायचा. माझ्या लेकरा असं कार्य करतोस, तुझं दुखणं कळतंय की रे मला. माझी काय चूक झाली असेल तर माफ कर मला, पण तुला हा राऊंडाला तयार करायचा आहे रे काळ्या असं म्हणून काळ्याला पोटाशी धरून गोंजारू लागला. त्यानं वैरण खावी म्हणून गयावया करू लागला. काळ्यानंही ते जाणलं. लहानपणापासून काळ्याला पोरागत वाढलं होतं त्यानं. काळ्यानं मग हळूहळू वैरणला तोंड लावू लागले. काही दिवसानं काळ्यात जरा सुधारणा दिसू लागली. लांब लचक अंग गाठी, कणकेच्या गोळ्या अंगावर बसवल्या घेत काळ्याचं अंग पिळदार झालं होतं. मूर्तिकारानं मूर्ती कोरावी, तळी काळ्याची शरीर यष्टी होती. पिंडीसारखं वशिंड आणि टोकरी शिंग काळा असूनही ते असं काय देखणं दिसायचं त्याला अनेकदा नजर लागायची. दिवस सरत होत. काळ जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर प्रसिद्ध झालं होतं. तुकादाच्या घरात ढाल्या आणि निशाणानं खोली भरत आली होती. बक्षिसाची रक्कम तर तुकादाला भक्कम आधार देत होती. मिळणारं रोख बक्षिसाचं पैसे तुकादा त्याच्याच संधीला उडवायचा. शर्यतीच्या मैदानात बालिंग्याचं काळ लईच नाव करू लागलं. गावोगावी बालिंग्याच्या काळ्याचं शौकीन बनून गेले होते. सोनतळीचा राऊंड 5 दिवसावर होता. सोनतळीचा राऊंड सीझनचा हा दसरा दिवाळीचा पहिलाच राऊंड. काळ्याची तयारी सुरू होती. शर्यतीच्या आदल्या दिवशी देण्यात येणारा अंडी, भुसा, तेल, दूध आणि भरडलेलं धान्य काळ्याला दिलं. काळ जरा बेचैन दिसत होता. नेहमीचा खुराक त्यानं जरा कमीच खाल्ला. काळ आज पहाटेच भिंताडाला शिंग घासत होत. सकाळी 9 वाजता टेम्पो आला. काळ्याला तुकादाच्या सुनेनं नेहमीप्रमाणे ओवाळलं. काळ्याला काळ्या लावून भाताचं मुटकं टाकलं. टेम्पोकडे काळ्याला नेलं. जाताना काळ 2-3दा थांबलं. तुकादाला ते जरा नरमच वाटलं. कट्टीवरनं त्याला टेम्पोत चढवलं. दुसऱ्या बैलालाही चढवलं. वंगाण केलेली गाडी चढवून टेम्पो निघाली.
नागदेववाडी शिंगणापूर सोडून पंचगंगा नदीवर चिखली बंधाऱ्यावरनं टेम्पो सोनतळीत आला. सोनतळीचा माळ माणसाने फुलला होता. मुंग्यांसारखी माणसं बघेल तिकडे सारे माळ भर पसरली होती. हंगामातला पहिलाच राऊंड आज होणार होता. बालिंग्याचं काळं आलंय म्हटल्यावर माणसाने टेम्पोवर नुसत्या उड्या पाडल्या. काळ्याभोवती माणसाने नुसता गराडा घातला. टेम्पोवाल्याला माणसं रिव्हर्स सुद्धा घेऊ देनात. ड्रायव्हर वराडला, अरे वाकिर बाजूला, गाडी बघलेला नेऊ तरी त्याके मरतात. मग जरा माणसं जरा बाजूला झाली. टेम्पो थांबला. गाडी बाहेर काढली. दुसऱ्या बैलाला बाहेर काढलं. मग काळं बाहेर टेम्पोत आलं. बाहेर आल्या आल्या माणसं त्याच्या भोवतीच रिंगाण करायला लागली. माणसांचा आढळून नुसता दंगा. अरे काळं आलं, काळं आलं, तरी तू माणसं शिट्ट्या घालू लागली. टेम्पोतनं उतरल्या उतरल्या काळ्यानं तुकादाच्या अंगाला डोकं घासलं. असं काळ्यानं कधीच केलं नव्हतं. गोट्यात ते लाडानं डोकं घासत होतं. पण राऊंडाच्या ठिकाणी तुकादाला हे जरा विपरीतच वाटलं. काहीतरी गोंधळ झालाय म्हणून तुकादा जरा विचारातच पडला. पण राऊंडाला उशीर नको म्हणून तुकादानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. गाड्या फजावर आणा, गाड्या फजावर आणा, असं दोनदा माईकवर साधिवणाऱ्यानं साधिवलं. तुकादाची गाडी तयार झाली. तुकादानं काळ्याला कुरवाळलं. मानवर तोंडावर हात फिरून, जा बाबा, बघ तुझं तुझ, असं म्हणून काळ्याचा मुक्का घेतला आणि काळ्याला हात जोडून नमस्कार करीत शर्यतीची गाडी नेहमीच्या बैलगाडीवाल्यांच्या ताब्यात दिली. सगळ्या गाड्या फज्जावर आल्या. काही वेळातच गाड्यांना इशारा केला आणि निशाण धावलं. गाड्या फज्जावरनं वाऱ्यासारख्या सुटल्या आणि एकच धुळा उडाला. काळंबी संचारासारखं पळालं. जोडीच्या बैलाचं जू फूट 2 फूट मागं पडत होतं. काळं उडत्या चालीनं झेपा टाकत होतं. बैलाच्या पायानं आणि गाड्याच्या चाकानं सगळ्या सोनतळीच्या माळावर लाल भडक धुळा उठला होता. गाड्या सोनतळी सोडून धायप्पाच्या माळाला लागल्या. काळ्याची गाडी 4थ्या नंबरावर होती. रंग मारणाऱ्याने रंगाची बाडी काळ्यावर गाडीवानावर मारली. हिरव्या पिवळ्या रंगात काळे निवडून आल्या गच रंगलं होतं. धायप्पाचा माळ सोडून पुन्हा परतीच्या सोनतळी मार्गावर आल्या. काळ शर्यतीच्या पांढऱ्या बैलात, पांढऱ्या कापसात काळी सरकी दिसावी तसं शर्यत मार्गावर दिसत होतं. 2 मैलावर फज्जा राहिला. काळ्याची गाडी 3 नंबरावर होती. काही अंतरावर काळ्याची गाडी 2ऱ्या नंबरावर आली. माणसांचा शिट्ट्या आणि गलकात सुरू होता. सगळ्या सोनतळ्यातली गर्दीची नजर काळ्यावर रोखली होती. शेवटच्या टप्प्यात गाड्या आल्या. काळ्याची बैलगाडी आणि शेजारची गाडी सारखी मागे पुढं होत होते. फज्जा जवळ आला होता. माणसं एकदमच शांत झाली. सगळ्या गर्दीची नजर त्या 2 गाडीवरच होती. शेवटच्या टप्प्यात काळ्यानं अशी काय गाडी वडली की माणसं आचाट करायला लागली. शेजारची गाडी 4-5 फुटावर मागच राहिली. माणसाने पुन्हा एकदा गलका सुरू केला. मागची गाडीची बैल कावळ्याच्या गाडीच्या चाका समान आली. काळ्याच्या गाडीची चाकं आणि मागची बैल समान रेषेत होती. त्यातनं काळ्यानं अशी काय झेप घेतली की मागची गाडी फूटभर मागं गेली. माणसं नुसती काळ्यावर नजर रोखून होती. अखेर फज्जा आला. काळ्याच्या गाडीनं फज्जा पार केला आणि काळं झेप घेऊन मागच्या दिशे खालीच बसलं. माणसाने काळ्याला गराडा घातला. कोण फेटे उडवत होतं, कोण टोप्या उडवत होतं. काही वेळानं काळ्यानं 4ही पाय लांब पसरला. पडलं ते. तुकादा माणसाला ढकलत गर्दीतनं वाट काढीत काळ्याजवळ आला आणि पाय पसरून पडलेल्या काळ्याच्या अंगावरच पडला. तो हलवून उठवू लागला. अरे ये काळ्या, अरे उठ की मरता, गाडी नंबरात आली आपली, उठ की माझ्या सोन्या, उठ. तुकादा रागाने जोरात ओरडू लागला. काळ्याची काहीच हालचाल नाही म्हटल्यावर मग तुकादा त्याच्या तोंडाजवळ गेला. काळ्याच्या तोंडातनं लाल भडक रक्ताच्या फेसाचा लोट एकसारखा सुरू होता. तुकादानं काळ्याचं तोंड चाचपून बघितलं. काळ्याची जीभ चांगली फूटभर बाहेर लोंबत होती आणि त्या जीभेवरनं धार सोडावी तशी रक्ताची धार अखंड सुरू होती. तुकादानं त्याला 2-3 वेळा हलवलं. तोंड दाबून बघितलं तरीही काळ्याची काहीच हालचाल नाही म्हटल्यावर मग तुकादा भरडायला लागला. माणसाच्या गलग्यात
तुकादाचं वरडणं कुणालाच ऐकू येईना. तुकादा काळ्याच्या गळ्याला पडून रडू लागला, ये काळ्या, अरे उठकी रे, असं तो म्हणत होता. पण काळ निपशीत पडलं होतं ते न उठण्यासाठीच, न उठण्यासाठीच. शर्यतीच्या माळावरची शर्यत त्यानं जिंकली होती, पण नियतीसोबतची शर्यत मात्र हरली होती. धन्यवाद.